हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं टेस्ट विथ प्राजूमध्ये. खूप क्रिएट सेलिब्रेट करत आपण सुरुवात करणार आहोत जिलेबी बनवायला. चला तर आपण आता रेसिपीकडे वळूयात. तर इथे मी घेतले 2 वाट्या साखर. आधी आपण पाक बनवून घेणार आहोत. तर 2 वाट्या साखरला 1.5 वाटी पाणी असं करून आपण गॅसवर एक तारी पाक बनवायला ठेवायचा. फूड कलर ऑप्शनल आहे. मी तर फूड कलर न वापरता चिमूटभर हळद टाकली होती आणि वेलची पूड टाकून आपण पाक तयार करून घेऊयात. एकदा का पाक तयार झाला की त्याला थंड व्हायला ठेवायचं. एकदम थंड पण नाही करायचं आणि एकदम गरम पाकात सुद्धा जिलेबी सोडायची नाही. नाहीतर मग आपली जिलेबी सॉगी होते, म्हणजे अशी मऊ पडते. तर हे बघू शकता तुम्ही, असं मी दाखवते अशा पद्धतीने पाक तयार झाला, तार तयार झाली की गॅस बंद करून घेऊयात आणि पाक थंड होतोय म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला येतोय तोपर्यंत आपण जिलेबीचं बॅटर तयार करून घेऊयात. पण त्याआधी मी तुम्हाला आता जिलेबीचा थोडासा इतिहास सांगते. आता तुम्हाला वाटत असेल ना जिलेबी भारताची स्वीट डिश आहे, पण तसं नाही. प्रामुख्याने सुमारे 10व्या ते 13व्या शतकात पर्शियामध्ये म्हणजे आत्ताचं इराणमध्ये जुलबिया किंवा जलेबिया अशा नावाचा गोड पदार्थ बनवला जायचा आणि नंतर व्यापारी आणि मुस्लिम राजवटीच्या काळात हा पदार्थ इराणमधून भारतात आला. मग हळूहळू त्याचा आकार आणि थोडी म्हणजे त्याची कृती बदल झाला त्याच्यामध्ये आणि मग त्याचं नाव जिलेबी असं मिळालं. जिलेबीचं बॅटर तयार करण्यासाठी आपण घेतलं 1 वाटी मैदा. साधारण हा 100-150 ग्रॅम मैदा असेल. त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आणि अर्धा चमचा म्हणजे हाफ टीस्पून सोडा, खायचा सोडा घातला आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल आणि 4 चमचे दही. दही जर आंबट असावं, दही आंबट नसेल तुमचं तर पाक करताना अर्धा लिंबू पाकात पिळायचा. कारण जर दही आंबट नसेल तर त्याला त्याला ती चव येत नाही म्हणजे जिलेबीसारखी. आता इथे माझं मी जे दही घेतलं होतं ते आंबट होतं खूप, त्यामुळे मी त्याच्यामध्ये लिंबू पिळला नाही. आता पाणी खूप जपून टाकायचं, खूप पातळ बॅटर बनवायचं नाही आपल्याला. मी आता व्हिडिओ तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते कशी हवी आहे ती. तर मी तेलाच्याच वाटीत थोडी अर्धी वाटी पाणी घेतलं होतं. तर आता हे बॅटर म्हणजे गुठळ्या होऊन न देता एकदम आपण छान असं त्याला बीट करून घेऊयात. तर मी नंतर इथं विस्क वापरलं होतं. तर हे आता बॅटर तयार झालं की आपण घरी आपण बाजाराची पिशवी असेल किंवा तुम्ही पायपिंग बॅग पण वापरू शकता. त्यामध्ये आपण हे बॅटर ओतून घेऊन त्यांनी जिलेबी करून घेणार आहोत. बॅटरची अशी कन्सिस्टन्सी हवी आहे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर आता आपण एका ग्लासमध्ये माझ्याकडे एक पनीरची पिशवी होती, पनीर आणलं होतं त्याची. तर त्यामध्ये मी आता हे बॅटर ओतून घेणार आहे. ते ग्लासमध्ये ठेवायचे आणि त्यामध्ये बॅटर ओतून घ्यायचं. नंतर ना त्याला वरती आपण गाठ मारून सिक्युअर करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर अशा पद्धतीने ह्या बॅटरला जास्त वेळ ठेवायचं पण नसतं. इन्स्टंट आहे आणि सोडा टाकलेला आहे, दही टाकलेले आहे. त्यामुळे ते पीठ भरपूर फर्मेंट होऊ शकते. त्या केल्या लगेचच जिलेब्या करून घ्यायच्या म्हणजे जिलेबे छान होतात. आता मी याला गाठ मारून घेते म्हणजे आपलं पीठ बाहेर येणार नाही. आणि ज्यावेळेस आपण करणार आहे त्यावेळेस त्याचा एक छोटासा कोना आपण पिशवीचा कट करून घेणार आहे. तर इथे तेल तापायला ठेवते. तर तेलाला छान म्हणजे कडक तेल तापलं की आपण जिलेबी टाकून घेणार आहोत. आता जिलेबी प्रत्येक वेळेस प्रत्येकाची गोल होईलच असं नाही, ते सवयीनुसार होते. माझी पण परफेक्ट गोल आहे असं काही नाही, असं तुम्हाला वाटू शकतं की माझी जिलेबी गोल वगैरे झाली नाही. तर जिलेबीचा फक्त आपला हात गोल 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 फिरला पाहिजे फास्ट असा. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आता एक बाजू आपण 10 सेकंद आणि दुसऱ्या बाजूला पलटी करून 2 सेकंद असं एक 15-20 सेकंदमध्ये आपली जिलेबी तळून होते. जास्त वेळ तळायची नसते आणि तेल कडकडीत गरम ठेवायचं असतं. जिलेबी काही कच्ची राहत नाही कारण आपण ते एक पातळ लेअर असं केलेला असतो त्याचा, त्यामुळे. तर आता ही आपण एक बाजू तळून झालेली आहे. आता ती पलटी करून घेऊयात. तर बघू शकता त्याला असा गोल्डन कलर आलेला आहे छान. आणि काढून लगेचच पण पाकात टाकायची नाही कारण मग पाक जास्त शोषला जातो आणि मग जिलेबी मऊ होते. त्यामुळे तळल्यानंतर थोडंसं एक ताटात काढून घ्यायची आधी आणि मग चिमट्याच्या सहाय्याने पाकात बुडवली की लगेच बाहेर काढून घ्यायची. जास्त वेळ पाकात ठेवायची नाही, नाहीतर मग चिपचिपी आणि अशी मऊ जिलेबी होते. जर क्रंची क्रिस्पी अशी थोडीशी जिलेबी हवी असेल तर ह्या टिप्स फॉलो करा. आता आपण जिलेबी काढून घेऊयात छान आणि तिला आपण ताटात काढून घेणार आहोत आणि नंतर पाकात टाकणार आहोत. तर आपण छानपैकी जिलेबी आपण बाकीच्या पण तयार करून घेऊयात. आता हे बघा, असं ताटात काढून ठेवलं होतं आणि 2 सेकंदमध्ये लगेचच जिलेबी बुडवायची आणि तेलातनं बाहेर काढून घ्यायची, पाकातून सॉरी. आपल्या जिलेबी छान झालेल्या आहेत. तर मी बाकीच्या पण जिलेबी तयार करून घेते. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. कशी होती ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला माहिती आहे का, जिलेबी जरी इराणमधली असली तरी ऐकायला नवल वाटेल, पण जगभरात सर्वात जास्त लोकप्रियता जिलेबीला आपल्या भारतातच मिळाली आणि हीच जिलेबी आपल्या भारतीय मिठाईची ओळख बनली.
थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकन प्रेस करा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी टेस्ट विथ प्राजूला सबस्क्राईब करा. अजून एक सांगायचं ते म्हणजे की आता आपण लवकरच मसाला म्हणजे मसाल्याचे पावडर असतात त्या मसाल्याची सिरीज आपण चालू करणार आहोत लवकरच. त्यामुळे नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे आपले नवीन नवीन आलेल्या व्हिडिओज तुम्हाला कळतील, व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील. आणि जिलेबी नक्की नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुमची जिलेबी कशी झाली आहे. जिलेबी खाताना माझ्या पिल्लांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा, किती छान गोड हसतायत ना. थँक्यू सो मच. टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.